ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित होऊनच या ठिकाणी गुलाबभाईंचा प्रवास सातत्याने समाजामध्ये राहिला। एक गोष्ट या ठिकाणी निश्चितपणे सांगावीशी वाटते की माणसानं असं जगावं की आपल्या जगण्याची लाज कधीही वाटली नाही पाहिजे। जीवन जगत असताना माणसाने वाघासारखं जगावं। कुणाच्याही ताटाखालचं मांजर होण्यापेक्षा आपलं जगणं जर वाघासारखं असेल तर जंगलामध्ये फोडलेल्या डरकालीनं जंगल देखील शांत झाला पाहिजे, असं जगणं माणसाचं असलं पाहिजे। आणि म्हणून समाजाचा वसा जपलेल्या स्वर्गीय गुलाबभाईंना या ठिकाणी त्रिवार अभिवादन केलं जाईल। तर चलतोय मैदानाकडे आपण वळतोय मित्रांनो। दुसरा सामना आजच्या दिवसातील या ठिकाणी पाहायला मिळेल। पारगाव विपक्ष करंजा। पहिला सामना, पहिला चेंडू, यावेळेस चांगला चेंडू, डायरेक्ट हिट यावेळेस होतोय आणि अतिशय महत्त्वाचा फलंदाज परतताना आपल्याला पाहायला मिळतोय आदेश मात्र। बॅक टू द पॅव्हिलियन। या सामन्याची सुरुवात एका विकेट्सने होत आहे। अर्थातच पहिल्या चेंडूवर आपण विचार केला मित्रांनो तर करंजा संघाचा एक महत्त्वाचा दुवा डगआउट मध्ये परतताना आपण पाहू शकतो। एक मनोवैज्ञानिक दबाव पारगाव संघानं करंजा संघावर या ठिकाणी शिफ्ट केलाय, कारण हीच तुंबल युद्ध, हीच रणनीती प्रत्येक संघाची असते की आपण ज्यावेळेस मैदानावर उतरतो त्यावेळेस मात्र समोरच्या संघावर कसं प्रेशर टाकलं जाईल यासाठी कर्णधाराने आखलेले डावपेच फार महत्त्वाचे असतात। मग जीवन जगत असताना देखील रणनीती फार गरजेची असते आणि त्याहून अधिक क्रिकेट खेळताना देखील तुमचं प्लॅनिंग फार आवश्यक असतं। समोरच्या संघाचे डावपेच आपल्याला माहीत असणं आणि त्या डावपेचावर आपली खेळी, आपले डावपेच आखणं, यालाच मित्रांनो क्रिकेट आणि जीवन म्हणतात। पहिल्या चेंडूवर या ठिकाणी सफलता प्राप्त केली केतन मेहर, एक अतिशय महत्त्वाचा खेळाडू या संघाचा। लोवर फुल टॉस आणि यावेळेस मात्र डायरेक्ट हिट। मात्र दुसऱ्या वेळेस फलंदाजाला पकडलं जात आहे। काय घडलं या सामन्यामध्ये तर पहिल्या 2 चेंडूवर सलग 2 फलंदाज धावचीत बाद होत आहेत। समय सूचकता या ठिकाणी या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली नाही आहे। अर्थातच नुकतीच पार पडलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघानं एकाच इनिंग्समध्ये 3 धावचीत फलंदाज बाद केले। बऱ्याच अवधीनंतर तब्बल 40 वर्षानंतर क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून घडलेली ही सगळ्यात मोठी घटना होती। मात्र यावेळेस करंजा संघाचा आपण विचार केला तर करंजा संघानं सलग 2 चेंडूवर 2 गडी हे धावचीत बाद झालेले आहेत। एक दबाव करंजा संघावर निर्माण करण्यामध्ये यश संपादन केले पारगाव संघाच्या या खेळाडूंनी। मैदानावर आपण 11 खेळाडूंचा ताफा पाहू शकतो। मॅनॉरिटी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक P1 ज्यामध्ये 2 खेळाडू सीमा रेषेवर तैनात केले गेले आहेत आणि 9 खेळाडू या सर्कलच्या आतमध्ये आपण पाहू शकतो। तिसरा चेंडू या फलंदाजासाठी हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न केलाय। यावेळेस मात्र तिसरा गडी बाद होता होता वाचलाय। सामन्यामध्ये बऱ्याचशा मोठ्या घडामोडी घडताना आपण पाहतोय। क्रिकेटच्या या खेळामध्ये डावाची सुरुवात प्रत्येक संघ पाहतो की चांगली व्हावी, परंतु करंजा संघाची सुरुवात अतिशय खराब। पुलटा चेंडू डीप मिड विकेट क्षेत्राच्या मधून खेळून काढलाय। बंटी सारखा एक अतिशय महत्त्वाचा फलंदाज केतन मेहर यानं टिपलाय। काय घडलं या सामन्यामध्ये तर करंजा संघ पूर्णपणे बॅक फुटवर पुश केलाय। करंजा संघाचा बंटी अर्थातच अतिशय महत्त्वाचा खेळाडू, या खेळाडूला या ठिकाणी बाद केलंय। ज्या पद्धतीने पारगाव संघाकडून खेळताना केतन मेहर त्यांचा एक अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे, त्याच पद्धतीने करंजा संघाकडून खेळताना बंटी हा त्यांचा अतिशय महत्त्वाचा दुवा आहे। परंतु पारगाव संघानं आपल्या रस्त्यामधील असलेला हा काटा सहज सोप्या पद्धतीने बाजूला देखील केलाय। रणनीती फार महत्त्वाची असते। ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत त्याच दिशेने गोलंदाजी देखील केली जाते। याला म्हटलं जातं मित्रांनो प्लॅनिंग। अतिशय चांगलं प्लॅनिंग केतन मेहर याच्या माध्यमातून पाहतोय। दरम्यान या षटकातील पुढचा चेंडू
ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. फलंदाजाचं कौशल्य या ठिकाणी पाहताना असं वाटलं की स्ट्रेट हँड खेळणारा हा फलंदाज असावा. चांगली स्थिती आहे फलंदाजाची. अंतिम चेंडू यावेळेस हलक्या हाताने पुश केलाय आणि या प्रतियोगितेमधील आणखी एक मेडन षटक केतन मेहराच्या हातातून पडलं जात आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी. कालच्या दिवसामध्ये मित्र हो, टेनिस क्रिकेटच्या इतिहासातील आणखी एक मोठी घटना, जसकारच्या मैदानावर 100हून अधिक वर्ष आठवणी ठेवावी, स्मरणीय ठेवावी इतकी मोठी घटना या मैदानावर घडली. अर्थातच मुलेखंड विपक्ष साई संघादरम्यान झालेल्या लढतीत राकेश मोकल या गोलंदाजानं सलग 2 मेडन षटकं या मैदानावर टाकली आणि 4 सफलता प्राप्त केल्या. या टेनिस क्रिकेट इतिहासातील सगळ्यात मोठी घटना या मैदानावर घडली. अर्थातच कुठल्याही गोलंदाजासाठी घडलेली सगळ्यात मोठी घटना होती. यश येतं परंतु ते इतक्या सहज येत नाही आणि कदाचित यश यायचं झालं तर खूप मोठ्या पद्धतीने येतं. राकेश मोकल हा खेळाडू मागच्या वर्षी अतिशय खराब स्थितीमध्ये होता. गोलंदाजी देखील करत नव्हता आणि फलंदाजी करत नव्हता. या वर्षाचं आगमन काय झालंय तर या पद्धतीनं केलंय. अर्थातच माणूस संकटाच्या त्या जाळ्यामध्ये अडकला जातो, परंतु संकटाचं जाळं जर तोडायचं असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा ही माणसाला करावीच लागते. यश सहजपणे आपल्या पदरामध्ये पडत नाही. ते यश पदरामध्ये पाडण्यासाठी माणसाला मेहनत, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास या ठिकाणी निर्माण करावाच लागतो. नवीन गोलंदाज मॅनरेटी पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन भूषण या ठिकाणी येतोय. भूषण पाटील. सर्कलचं निर्बंध असतील. 3 खेळाडू यावेळेस सीमारेषेवर तैनात केले जातील. आपण पाहू शकतोय संबंध जगामध्ये फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या सामन्यांच्या सर्व हालचाली लाईव्ह यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. लवर फुलटॉस डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. त्या ठिकाणी दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला जातोय. धावचीची संधी या ठिकाणी निर्माण झाली. मात्र यावेळेस सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये दोन्ही खेळाडू पोहोचले. 2 धावा या ठिकाणी. अर्थातच करंजा संघाचा श्री गणेश या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर होतोय. 7 चेंडू नंतर पहिली धाव फलकावर सजली जाते. एकूण धावा आपण पाहतोय 3 बाद 2 धावा धावफलकावर सजल्या जात आहेत. यावेळेस अतिशय जबरदस्त चेंडू, मात्र दिशाहीन चेंडू आपण पाहू शकतो. यज्ञेश ठाकूर रायगड प्रीमियर लीग मध्ये तब्बल 16 संघांनी त्याच्यावर एका खेळीवर एका खेळाडूवर झुंबर टाकली होती. असा अतिशय महत्वाचा खेळाडू यज्ञेश ठाकूर या ठिकाणी पाहू शकतोय. स्ट्राइक एंडवर यावेळेस जागा तयार करण्याचा प्रयत्न केला. स्लॉक स्वीप, पॅडल स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, मात्र गोलंदाजी अतिशय तीक्ष्ण आहे. फलंदाजीचा पदतालिकेचा वापर केला जातोय. ज्यावेळेस गोलंदाज गती घेत आहे, हातामधून चेंडू रिलीज केला जातोय, त्यावेळेस फुटवर्कचा वापर देखील या ठिकाणी पाहिला जातोय आणि अंतक्षणाला चेंडू कुठं टाकायचा आहे ते मात्र ठरवलं जात आहे. तंत्रशुद्ध गोलंदाजी. पुढचा चेंडू यावेळेस शॉट चेंडू भिडकावला आणि सलामी दिली जाणार पॅव्हिलियन कक्षाला. एक या सामन्यातील पहिला खणखणीत षटकार. यज्ञेश ठाकूर अतिशय ताकदवर खेळाडू, आपल्या अलग शैलीने ओळखला जाणारा टेनिस क्रिकेट जगतातील अतिशय महत्वाचा खेळाडू, ज्यानं आपल्या या डावाला सुरुवात देखील केलेली आहे. धावसंख्या आपण पाहू शकतोय तब्बल 9 धावा धावफलकावर सजल्या जात आहेत. जोपर्यंत या मैदानावर यज्ञेश आहे तोपर्यंत धावांचं यज्ञ या ठिकाणी कदाचित उभं केलं जाऊ शकतं. इतकी ताकद या फलंदाजामध्ये आहे. गोलंदाज या ठिकाणी तयार होत आहेत. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच इशारा करतायत वाईट चेंडूचा. दिशाहीन चेंडू. मागच्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर गोलंदाजावर काय एक दबाव निर्माण होतो त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. दिशा भरकटली गोलंदाजाची. परत एकदा गोलंदाज तयार. यावेळेस लोवर फुलटॉस लॉंग ऑन क्षेत्रामध्ये कार्पेटच्या माध्यमातून चेंडूला खेळून काढलंय. एकच धाव मिळेल
करंजा संघासाठी धावसंख्या 11 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली. सलामीला पडलेले विकेट्स, जी चिंता होती त्या चिंतेतून कुठेतरी करंजा संघ स्वतःला सावरताना या ठिकाणी पाहू शकतोय. ते कार्य करावं लागेल यज्ञशाला, कारण आतापर्यंत जी खेळी केली आहे त्या खेळीला कुठेतरी मोठ्या खेळीमध्ये रूपांतरित करावं लागेल आणि ती जिम्मेदारी घेऊन मैदानावर तो उभा आहे. यावेळेस आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळून काढलाय. काय फिल्डिंग केली जाते मित्र. क्रिकेटच्या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व स्थापित करायचं असेल तर केवळ गोलंदाजी फलंदाजीने नव्हे तर या मैदानावर, या कुरुक्षेत्रावर तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये देखील कौशल्य दाखवावं लागतं. कारण क्षेत्ररक्षण हे फार महत्वाचा दुवा प्रत्येक सामन्यामधील असतं. यावेळेस परत एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला यज्ञशानं, मात्र यावेळेस टायमिंग झालं नाही आहे. एक धाव प्राप्त झाली आहे. आपण पाहू शकतोय सर्कलचा नियम या ठिकाणी आता मोडला जाईल. 12 चेंडूनंतर एकूण धावा धावफलकावर लागल्या जातील. जवळजवळ 6.5च्या सरासरीनं 13 धावा या धावफलकावर लागल्या जात आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात. अतिशय शांत क्रिकेट आहे. बहुचर्चित रायगड प्रीमियर लीग, ज्या प्रीमियर लीगसाठी बरेच खेळाडू रायगडच्या कानाकोपऱ्यातून ज्यानं नामांकन भरलं होतं, तब्बल 1400 खेळाडूंची बोली त्या ठिकाणी होती, ज्यामधून सिलेक्शन 336 खेळाडूंचं केलं गेलं आणि 336 खेळाडूंचं कौशल्य रायगड प्रीमियर लीगमध्ये पाहायला मित्रांनो मिळणार आहे. बरेच खेळाडू आपल्यावर बोली लागली नाही किंवा आपली खरेदी झाली नाही म्हणून निराशा त्यांच्या पदरामध्ये पडली. परंतु मित्रांनो, निराश होऊ नका, हताश होऊ नका. जीवनामध्ये संकट येतात, जीवनामध्ये पराभवाचा सामना करावा लागतो. जीवनामध्ये असे क्षण येतात ज्या ठिकाणाहून तुम्हाला मागे खेचलं जातं, परंतु परत एकदा तयार व्हा, सज्ज व्हा आणि लढा द्या अशा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुमच्या सामर्थ्याचा ठसा उमटवला जाऊ शकतो. तिसरं षटक आपल्या कोट्यातील दुसरं तर सांघिक तिसरं षटक घेऊन केतन मेहर तयार होतील. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आपण पाहू शकतो स्ट्राइक एंडचा फलंदाज यज्ञेश ठाकूर 10 धाबांवर खेळत आहे. यावेळेस आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, लांबून या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. चेंडूच्या खोलीपर्यंत फलंदाज पोहोचत नाहीये. अतिशय महत्वाची सूचना आहे, चेंडू टाकण्यापूर्वी केतन मेहर आपणास आणि सर्व संघांसाठी, सर्व खेळाडूंसाठी, एखादा चेंडू फटका मारल्यानंतर फुटला त्या चेंडूवर आलेला निर्णय आहे तो अबाधित राहील. अर्थातच तोच निर्णय या ठिकाणी कंटिन्यू केला जाईल. पुढचा चेंडू अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू, क्रिकेटच्या खेळातील, क्रिकेटच्या गोलंदाजीतील हा सर्वश्रेष्ठ चेंडू गणला जातो. यार्कर, चांगली गोलंदाजी केतन मेहर याची. पहिलं षटक देखील अतिशय चांगलं टाकलं, 3 धाबा दिल्या होत्या. माफ करा, पहिलं षटक मेडन टाकलं होतं, 3 सफलता प्राप्त केल्या होत्या या गोलंदाजानं. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन, दाव उजवं कॉम्बिनेशन मैदानावर आहे, तर थोडीशी डोकेदुखी या ठिकाणी पारगाव संघासाठी गोलंदाजी करताना देखील आपण पाहू शकतो, कारण वारंवार या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन देखील केलं जात आहे. पुढचा चेंडू, यावेळी मोठा फटका हवेत आहे, झेलखाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का? प्रयत्न केले गेले, मात्र प्रयत्न या ठिकाणी अपुरे पडले. एक मोठा षटकार आपण पाहू शकतोय, या सामन्यातील दुसरा षटकार. धावसंख्या आपण पाहू शकतोय 20 धावा धाव फलकावर सजल्या जात आहेत. एका बाजूनं आक्रमण सुरू आहे यज्ञेशाचं, त्याला साथ दिली जाते आहे प्रवेश म्हात्रे या फलंदाजाकडून. भागीदारी आता होताना दिसत आहे. एक चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न करंज संघाचे हे 2 शिलेदार करताना पाहू शकतोय. बऱ्याच उशिरानंतर का होईना, परंतु एखाद्या दुसऱ्या फलंदाजाकडून एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस अक्रॉस द लाईन, फाईन लेग क्षेत्र या ठिकाणी वापरात आणलं. चेंडू गेला गोळीच्या वेगानं सीमा पार, हा दणदणीत चौकार. ज्यावेळेस स्ट्रेट हँडनं धावा येत नाहीत त्यावेळेस काहीतरी वेगळं करावं लागतं. यावेळेस मात्र पद्धत आली त्याचा वापर केला. बऱ्याचदा ग्रामीण स्तरावरचे फलंदाज फाईन लेग, स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये फलंदाजी करताना आपण पाहतो.
अर्थातच क्रिकेटमध्ये बदललेलं सगळ्यात मोठं फुटवर्क आता मात्र वापरला जातोय. यावेळी चांगला चेंडू, चांगलं कमबॅक गोलंदाजाकडून. अतिशय जलद गतीने टाकलेला हा चेंडू. सलग 2 चेंडूवर 10 धावा मागच्या आल्या होत्या, मात्र 5व्या चेंडूवर केतन मेहर याची चांगली गोलंदाजी पाहू शकतो. पुढचा चेंडू डान्सिंग द ग्राउंड, स्टेप आउट झाला फलंदाज. डीप मिड विकेट क्षेत्राच्या दिशेने जाणार, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा. यावेळेस मात्र करंजा संघाला लागतोय चौथा झटका. नीरज यानं अतिशय चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. जी भागीदारी दोन्ही फलंदाजांमध्ये झाली त्या भागीदारीला केतन मेहर या गोलंदाजानं परत एकदा पूर्णविराम दिलाय. हेच कौशल्य असतं. अनुभवाचा वापर या ठिकाणी फार गरजेचा असतो. प्रत्येक माणूस आपल्या जीवनामध्ये कुठून तरी शिकत असतो, कुठून तरी अनुभव घेत असतो. आपले गुरु आपल्याला मार्गदर्शन करत असतात, आपले शिक्षक देखील आपल्याला मार्गदर्शन करत असतात. माणसाचं वय वाढतं तसं माणसाचं अनुभव देखील वाढत असतं. परंतु अनुभवाचा वापर योग्य वेळी जर केला नाही तर मात्र आपलं आयुष्य देखील फुकट जात असतं. या ठिकाणी केतन मेहर याची गोलंदाजी सांगते की इतकी वर्ष या मैदानावर तो खेळत आहे, त्याचा अनुभवाचा वापर, त्या अनुभवाचा कस या ठिकाणी मैदानावर आपल्या तंत्रशुद्ध गोलंदाजीतून दाखवतोय. 3 षटकं संपली मित्रांनो. 3 षटकानंतर एकूण धावा धाव फलकावर सजल्या जात आहेत 24 धावा. 8च्या सरासरीनं आतापर्यंत वाटचाल. करंजा संघाची मात्र अंतिम 2 षटकं अतिशय महत्वाची या सामन्यामध्ये ठरतील, कारण गरज आहे करंजा संघाला मोठ्या धावसंख्येची. पारगाव संघाची जादू क्रिकेटमध्ये आपण पाहिली, ज्या गावातून रायगडचा वंडर बॉय जन्मास आला आणि त्यानं बऱ्याच गोलंदाजांना दिवसा तारे दाखवले. अशा आकाश तारेकर ज्या गावाचा संघ आहे, आपण पाहतोय हा दुसरा संघ या ठिकाणी खेळतोय केतन मेहर याचा. 4थं षटक यावेळेस प्रफुल्ल या गोलंदाजाच्या हातामध्ये असेल. कार्पेटच्या माध्यमातून या ठिकाणी चेंडू खेळून काढला गणराज कोळी या ठिकाणी आपण पाहू शकतो. मात्र अजूनही आशा, आकांक्षा, सर्व काही इच्छा ज्या असतील त्या यज्ञेश ठाकूर या फलंदाजाच्या हातामध्ये असतील. बऱ्याच प्रेक्षकांच्या नजरा आणि आपल्या समर्थकांच्या नजरा यज्ञेश ठाकूर या फलंदाजाकडे असतील. हा फलंदाज असा आहे, कुठल्याही क्षणाला या सामन्याचं मोमेंटम आहे ते आपल्या बाजूने खेचून आणू शकतो. इतका ताकदवर हा खेळाडू आहे. मात्र भूतकाळामध्ये केलेल्या गोष्टी ज्या असतात ते वर्तमान काळातील नवीन परिस्थितीसाठी उपयुक्त ठरत नसतात. नवीन परिस्थिती, नवीन खेळ, नवीन सामना, नवीन प्रतियोगिता आणि नवा गोलंदाज याचा मात्र सामना यज्ञेश ठाकूर याला करावा लागेल. गोलंदाज तयार. यावेळेस दुधारी तलवार, मात्र फुका गेला बार असं म्हणावं लागेल, कारण सरळ हातानं मागच्या काही चेंडूंवर आपण पाहिलं यज्ञेशाला, मात्र कुठंतरी यज्ञेश थोडासा दबाव स्वतःवर झेलताना आपण पाहू शकतोय. प्रफुल्ल मोकल याची चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा आहे. यावेळेस पॅडल पायावर चेंडू आदळतोय. डायरेक्ट हिट या ठिकाणी धोका झाला असता मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. कधी कधी आपण अथक परिश्रम करतो, अथक परिश्रमानंतर देखील आपल्या पदरामध्ये फळ पडत नाही. तसंच काहीसं या ठिकाणी यज्ञेशाच्या बाबत घडतंय. प्रयत्न करतोय परंतु यश लाभत नाही आहे. परंतु प्रयत्न सातत्य जर असेल तर कधीतरी कुठेतरी आणि केव्हा तरी आपल्याला यश मात्र मिळत असतं. यावेळेस मोठा लाफ्टिंग हिट, उंची जास्त लांबी कमी, काय घडेल, आणि मात्र ड्रॉप केलाय झेल या ठिकाणी. मात्र कदाचित हा झेल सोडला नाहीस मित्रांनो. जर यज्ञेश ठाकूर याची बॅट शेवटच्या काही चेंडूंवर कडाडली तर कदाचित या झेल सगट आपण मॅच सुद्धा सोडू शकता. इतकी ताकद या फलंदाजामध्ये आहे. भूषण याने या ठिकाणी चूक केली आहे. क्रिकेटमध्ये चुका होतात परंतु चुकांमधून माणसानं शिकावं. मात्र असंही म्हणतात की चुका
होत असतील तर त्या चुकीला माफी देखील दिली जात नाही क्रिकेटमध्ये. बरेच विक्रम झेल पडल्यानंतर फलंदाजांनी केले आहेत. यावेळी चांगला चेंडू, दर्जेदार गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी करतोय. चांगलं कमबॅक या षटकामध्ये परत एकदा पारगाव संघानं केलंय. प्रफुल्ल मोकल अतिशय चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत आहे आपल्या संघासाठी. खूप मोठं योगदान. लोवर फुल टॉस, फॉलो थ्रो मध्ये चेंडू गॅदर केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. चेंडू समवेत चौथं षटक संपल्याचा निर्वाला पंचांकडून दिला जातोय. 24 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला. 24 चेंडू नंतर एकूण धावा आपण धावफलकावर पाहतोय 28 धावा. अर्थातच 3 षटकानंतर 8ची सरासरी या ठिकाणी राखली गेली होती. मात्र या ठिकाणी थोडासा ग्राफ उतरला जातोय. अर्थातच 4 षटकानंतर सरासरी जर आपण विचार केला तर 7ची सरासरी आतापर्यंत करंजा संघानं राखलेली आहे. अजूनही शेवटचं षटक मित्रांनो आहे. स्लॉग षटकामध्ये तब्बल 15हून अधिक धावा या ठिकाणी कराव्या लागतील. कुठेतरी आपल्या गोलंदाजीला वाव मिळावा, गोलंदाजीसाठी एक थोडासा या ठिकाणी संधी प्राप्त व्हावी, यासाठी गोलंदाजी करणं फार गरजेचं राहील. मात्र शेवटचं षटक काय असेल? नीरज तारेकर, शेवटचं षटक. अर्थातच शेवटचं षटक कुठल्याही गोलंदाजासाठी अतिशय महत्त्वाचं ठरतं. अतिशय दबाव गोलंदाजावर असतो आणि स्थिती देखील फार महत्त्वाची ठरते. मग ते षटक पहिल्या डावातील असो किंवा ते षटक दुसऱ्या डावातील असो, गोलंदाज मात्र या ठिकाणी दबावामध्ये निश्चितपणे असतो. स्ट्राईकवर असेल यज्ञेश ठाकूर. अजूनही यज्ञेश या खेळीचा विचार केला तर यज्ञेशनं एकच षटकार आतापर्यंत मारलेला आहे आणि 12 धावा या ठिकाणी त्यानं कुठून काढल्यात. परंतु शेवटच्या षटकामध्ये काय घडेल, काय स्थिती असेल, किती नंबर येतील प्रत्येक चेंडू मागे. यावेळेस लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर जाणार हा गोलंदाजाचा दणदण करणारा हा षटकार. मी म्हटलं होतं की यज्ञेश ठाकूर हा सामना झुकवण्याची, सामना फिरवण्याची ताकद ठेवणारा फलंदाज आहे आणि अशा खेळाडूचा झेल भूषण मला वाटतं या खेळाडूनं टाकला होता. आणि आता कुठंतरी त्या खेळाडूला विचार करावा लागेल की आपण कदाचित झेल नाही तर येणाऱ्या या षटकामध्ये कदाचित धावा वाढल्या तर मात्र सामना देखील हातातून निसटला जाऊ शकतो. एकूण धावा आपण पाहतोय 34 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. अजूनही या डावातील 5 चेंडूंचा मित्रांनो खेळ बाकी असेल. कडकडत्या उन्हामध्ये नाहून निघालेली ही स्पर्धा. यावेळेस जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल मात्र दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या दोन्ही धावांना संघ पोहोचला एकूण 36 या धावसंख्येवर. काही चेंडूचा या ठिकाणी खेळ बाकी असेल. आपण पाहतोय वाघ चषक 2021 एक शानदार पर्व. पुढचा चेंडू यावेळेस ओव्हरपिच चेंडू हवेत असेल. लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकानं कुठल्याही पद्धतीनं चूक केली नाही आहे. अर्थातच भूषण पाटील यानं पहिला झेड सोडला मात्र दुसऱ्या झेलच्या वेळी कुठल्याही पद्धतीनं त्यानं चूक केली नाही आहे. अर्थातच चुकीला त्यानं या ठिकाणी सुधारलंय. फलंदाज बाद होतोय. यज्ञेश ठाकूर बॅक टू द पॅव्हिलियन. एकूण धावा आपण पाहतोय 36 धावा धाव फलकावर लागल्यात. तर आपण पाहू शकतो यज्ञेशाच्या फलंदाजीचं वर्णन. 13 चेंडू 20 धावा 2 षटकाराच्या साह्यानं त्यानं अतिशय चांगली फलंदाजी केली आहे. 36 धावा धाव फलकावर सजल्या जात आहेत. अतिशय शांत पद्धतीनं हे क्रिकेटचे सामने आपण पाहू शकतोय. सुंदर असं आयोजन, एक भलं मोठं व्यासपीठ क्रिकेट खेळाडूंसाठी, क्रिकेट संघासाठी संयोजकाने या ठिकाणी निर्माण केलं.
पुढचा चेंडू यावेळेस ओव्हर पिच चेंडू स्ट्रेट टू द बॉलर. एक धाव पळून काढली आहे. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला जाईल. खराब फेकी पाहू शकतोय आपण या ठिकाणी. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल का आणि तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि 3च धावा या ठिकाणी प्राप्त होत आहेत करंजा संघासाठी. या 3 धावेनं संघ पोहोचला. एकूण धावा आपण पाहतोय 39 धावा धाव फलकावर सजल्या जात आहेत. धावसंख्या इथे सर जर आपण पाहिलं तर फार कमी आहे. जसकारचं मैदान म्हटलं तर धावांचं मैदान म्हणून ओळखलं जातं. कालच्या दिवसामध्ये देखील धावांची लयलूट फलंदाजाने या मैदानावर केली. मात्र आत्ताचा सामना अतिशय खराब फलंदाजी करंजा संघाच्या फलंदाजाकडून पाहायला मिळाली. परंतु अजूनही एक डाव बाकी आहे. या नाटकाचं रूपांतर दुसऱ्या अंकामध्ये कसं होईल, त्याचा क्लायमॅक्स काय असेल, त्याचा शेवट काय असेल हे देखील पाहायला मिळेल. यावेळेस वाईट चेंडूचा इशारा पंचांकडून दिला जातोय. अतिशय वेगवान चेंडू होता मात्र अनियंत्रित चेंडू पाहायला मिळाला. 40 धावा धाव फलकावर सजल्या जात आहेत. या षटकातील पुढचा चेंडू स्लोवर डिलिव्हरी. फटका मोठा आहे मात्र उंची जास्त आणि लांबी कमी पाहायला मिळाली आणि यावेळेस मात्र फलंदाजाला परतावं लागते माघारी. गणराज कोळी या ठिकाणी बाद होऊन परतणार. चांगला फटका होता मात्र या ठिकाणी उंची जास्त होती, त्याचा लांबी या ठिकाणी फार कमी पडली. नवीन फलंदाज मैदानावर आपण पाहू शकतो. या षटकातील शेवटचा चेंडू, शेवटचं अस्त्र असेल. धावा जमाव्या लागतील. एखादा मोठा फटका या मॅचचं मोमेंट शिफ्ट करू शकतो. यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू टाकलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. या चेंडू समवेत 5 षटकांचा खेळ या ठिकाणी मित्रांनो संपला. 30 चेंडू नंतर 40 धावा, 41 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय करंजा संघानं. अतिशय माफक असं आव्हान आहे. मात्र क्रिकेट हा अनिश्चित खेळ मानला जातो. यामध्ये निश्चित अशी काही घटना आपण सांगू शकत नाही, त्याची भविष्यवाणी केली जाऊ शकत नाही. जर तर या शब्दांना ज्या खेळामध्ये थाराच नाही असा क्रिकेट या ठिकाणी आपण पाहू शकतोय. दुसऱ्या डावामध्ये काय घडेल, दुसऱ्या डावामध्ये किती मोठ्या घडामोडी या ठिकाणी घडतील हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहू शकतोय मंचक अगदी सामाजिक, राजकीय, क्रीडा क्षेत्रातून अगदी फुलून गेलेला आहे. मग राजकीय विचार असतील, सामाजिक विचार असतील, सर्व काही या ठिकाणी विचारधारा आपण या मंचकावर पाहू शकतो. तर निश्चितपणे या गावचे गोड गळ्याचे आवाजाचे, ज्यांच्या कंठामधून मराठीची शब्दफेक आम्हालाही सातत्यानं ऐकावीशी वाटते, असे दीपक दादांना विनंती राहील की आपण या ठिकाणी पुढचं समालोचन करावं. धन्यवाद. स्वर्गीय गुलाबबाई मात्रे मित्रमंडळ जसखार यांच्या वतीनं आयोजित या वाघ चषकासाठी इथं या नवघर जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य शिवसेनेचे सन्माननीय विजय शेठ भोईर या प्रसंगी उपस्थित आहेत. खरं म्हणजे मी समालोचन वगैरे करणार नाही, परंतु गुलाबबाईंची आठवण ही सतत राहावी. एक म्हण आहे की नसावे परी कीर्तिरूपे उरावे. तशा पद्धतीने गुलाबबाई जरी आज आपल्याला नसले तरी त्यांच्या कीर्तीने, त्यांच्या नावाने, त्यांच्या कामाने आमच्या मैत्रीमध्ये त्यांचा सततचा सहवास, या सगळ्या आठवणी त्यांच्या आजही त्याच पद्धतीने जाग्या आहेत. आणि त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून का होईना आपण सर्व खेळाडू इथं आलात, सर्व प्रेक्षक, मी मनापासून स्वर्गीय गुलाबबाई मात्रे मित्रमंडळाच्या वतीनं त्यांचा इथं आभार मानतोय की या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात, ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये आपण सहभागी आहात.
याबद्दल या मंडळाच्या वतीनं शिवसेना शाखा जसखार यांच्या वतीनं देखील मी आपला सगळ्यांचा मनापासून आभार मानतोय. खरं म्हणजे मगाशी आपण समालोचन करताना म्हटलं, भाई म्हात्रे यांनी म्हटलं की क्रिकेटमधले वाघ जर आपण म्हणाल तर आमचा आणखीन एक बहादर मित्र आज आमच्यात नाही आहे, स्वर्गीय सुधीर तांडेल, ज्याला रायगड एक्सप्रेस म्हणून संबोधलं जातं. आज दुर्दैवाने ते देखील आमच्यामध्ये नाही आहेत. ही दोन माणसं आमच्या या मित्रमंडळाचे एक अविभाज्य असे भाग आमच्यामध्ये नाही आहेत. त्यांचा जय जय महाराष्ट्र ग्रुप, त्याचबरोबर बाबला ग्रुप, स्वर्गीय गुलाबभाई मित्रमंडळ, या सर्वांचा तो मनापासून असलेले हे मित्र आज आमच्यात नाही आहेत. त्यांच्या स्मृतीला खरोखर आज या सर्वांच्या वतीनं मानाचा मुजरा करतो. त्यांचे मित्र इथं आमच्या व्यासपीठावर बसलेत. त्यांचे अगदी जवळचे मित्र कृष्णकांत पाटील, प्रकाश भगत असतील, त्याचबरोबर जितेंद्र पाटील, भूषण मोकल, असे अनेक मित्र त्यांनी सांभाळले. विशाल म्हात्रे असतील, बरेचसे मित्र त्यांनी आपल्या जीवनामध्ये असे सांभाळले की ते आजही ते आमच्यात नसताना देखील त्यांची आठवण तितक्याच ईर्षेने काढतात. आणि हीच खरं म्हणजे त्यांच्या कामाची पोचपावती आहे. या प्रसंगी खूप आनंद वाटतो आहे की गुलाबभाई म्हात्रे यांच्या नावाने ही स्पर्धा अतिशय यशस्वीरित्या इथं पूर्ण करतात. आणि आयोजक ज्यांनी ज्यांनी या आयोजनामध्ये सहभाग घेतला आहे, खास करून केतन म्हात्रे आणि शाखा प्रमुख राकेश तांडेल यांचं देखील मी या प्रसंगी अभिनंदन करेन की त्यांनी एक उत्कृष्ट असा चांगलं आयोजन इथं या स्पर्धेच्या माध्यमातून केलं आहे. वळतोय मी मैदानाकडं, जास्त वेळ आपला घेत नाही. पुन्हा एकदा गुलाबभाई आणि सुधीर तांडेल यांना खरोखर मनापासून मानाचा मुजरा. धन्यवाद दीपक दादा. चलते मैदान के ऊपर, ओहो हो, हक्का बक्का, धूम धड़का और पहले बॉल पे मार दिया छक्का, रोको मत ठोको. क्रिकेट ऐसा खेल ही है दोस्तों. ये वीरेंद्र सहवाग साहब की मुझे याद आ गई. 2004 में उन्होंने जेसन गिलप्सी के ऊपर ऐसा ही छक्का मार के शुरुआत धनकेबाज की. खाता ओपन किया और स्कोर बोर्ड के ऊपर भी लगभग देखा जाए तो शायद यहां पारगांव टीम का भी खाता ओपन. स्कोर 6. बैट्समैन कुणाल तारेकर और केतन मेहर, ये जोड़ी मैदान के अंदर है. धनेश जी म्हात्रे, और सुंदर गेंद, थोड़ी सी गेंद नीचे रह गई. गेंद बल्ले का यहाँ कोई मिलन नहीं हो चुका है और छक्मा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है. या दरम्यान मी सन्माननीय प्रमुख अतिथी सुरेंद्र भास्कर ठाकूर यांना विनंती करतोय की आपण आमच्या मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय असेल. आमचे सन्माननीय मान्यवर सुरेंद्र भास्कर ठाकूर यांना विनंती करतोय आपण मंचावरती यायचं आहे. बिल्कुल स्वीप किया है, पैडल स्वीप, और 4 रन के साथ पारगांव टीम का स्कोर जाता है 10 के घर में. खूबसूरत ये जानदार शानदार मैदान. एक बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट कवर, शॉर्ट एक्स्ट्रा कवर ऑफ साइड के ऊपर है. ऑन साइड के ऊपर शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट स्क्वायर लेग और मिड ऑन है. और 2 खिलाड़ी सर्कल के बाहर, एक डीप मिड विकेट के ऊपर तैनात कर दिया है और एक यहां लॉन्ग ऑफ के ऊपर. और अच्छे गेंदों का सम्मान करो, खराब गेंदों को बाहर भेजो. लिटिल मास्टर भारत के भूतपूर्व कप्तान सुनील मनोहर गावस्कर साहब जी का ये वाक्य, इस वाक्य को मुझे याद आया और सम्मान दिया गेंद को. कुणाल तारेकर ने बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में फील्ड किया, लेकिन 1 रन लेने में बल्लेबाज मुकम्मल साबित हुई. स्कोर इस बार 11 के घर में. 11 खिलाड़ी अंदर खेलते, 1000 दीवाने जब बाउंड्री लाइन के बाहर मैच का आनंद लेते. फुटॉस, ओह, गेंद तालाब में गई है स्नान करने के लिए. दोपहर का टाइम है, बल्लेबाज गरम. क्या मैच चल रही, वाह. इसलिए कहता हूं ये शेर ट्रॉफी का आयोजन है 2021 में. स्वर्गीय गुलाबभाई म्हात्रे मित्रमंडल जसकार का काफी जानदार तूफानी 24 कैरेट का असली आयोजन में देखिए ठोकम ठोक क्या हो रही है. प्रारंभिक गेंदबाज के ऊपर हमला अंकित,
तो देखिए इस बार देखा जाए मैदान के अंदर अब केतन मेहर की बारी। खरबूजों के देखकर खरबूजा रंग बदलेगा और काफी सुंदर गेंद भेगी आगे टप्पा। ओवर की समाप्ति, टीम का स्कोर पहले ओवर के बाद इस बार 17-17 लॉस ऑफ 0 विकेट के नुकसान पे। इस बीच हमारे सभी अतिथि यहाँ से प्रस्थान करते हुए सभी का हार्दिक तहे दिल से स्वागत। आपका प्रेम और दोस्ती महत्वपूर्ण है, इसलिए दुनिया में सबसे खूबसूरत पौधा दोस्ती का होता है और जमीन पे नहीं दिलों में उगता है। सम्माननीय विजय शेष भोईर साहब, दीपक दादा, उनके सभी साथीदार यहां से प्रस्थान करते हुए थे। आप आए, टूर्नामेंट को आपने 4 चांद लगाया। और जब दीपक दादा ने कह दिया कि गुलाब दादा और सुधीर दादा इस दुनिया से जाने के बाद उनके स्मृति को हमने याद किया है। दोस्तों एक ध्यान में रखिए कि हम हमेशा कहते हैं कि जिन्होंने पलना देखा है वो तो शमशान देखने वाला है, लेकिन नियत के आगे कोई जाता नहीं है। इस बार देखा जाए हमारे गुलाब भाई दादा जैसे और सुधीर दादा को इस दुनिया से लेके गए हैं। हम भगवान को यह भी कहते इतनी जल्दी करने की जरूरत नहीं थी, लेकिन ऊपर वाले के हाथ में हमारी डोरी है, कब कहां से उठेगा किसी को पता नहीं है। 17 स्कोर, पहला ओवर महंगा। यज्ञेश ठाकुर बॉलिंग मार पर, अरे वाह, पारगांव वाले के पास सीधा भी शॉट है उल्टा भी है, रिवर्स स्वीप, गेंद बाउंड्री पार हुआ। कढ़ाई में जब तेल गर्म होता है ना तो वड़ा छोड़ने को मजा होता है, खेल गर्म तो सुनाने में भी और बेहतर मजा होता है। पारगांव के हमारे आदरणीय तथा हमारे कार्याध्यक्ष और बेहतरीन फोटोग्राफर अनंत तारेकर साहब जी की याद आती है। पारगांव क्रिकेट की पंडरी है, सोनिया जी हो जाए, आनंद तारेकर जी हो जाए, आकाश तारेकर जी हो जाए और मधुकर सुमित जी धोंगड़े, क्या बल्लेबाजी चलती है। और इस बार देखा जाए शायद नरेश गायकवाड़ जी भी बेहतरीन गेंदबाज थे। एक जमाना था, जमाना एक आदमी का हो जाता है, पहले जमाना पैराशूट का था, कॉकरोच का था, अब जास्मिन आ गया है। ठंडी कितनी भी हो जाए तेल वही। वाह, दायरे में एक बार आप सफल हो गए, दूसरे बार करंजे के फील्डर ने कह दिया अब सक्सेसफुल आप नहीं, अब हमारी बारी है। बेहतरीन फील्डिंग, कोई रन नहीं इस गेंद के ऊपर, 21 स्कोर। स्कोरिंग की भूमिका हमारे आदरणीय करण ठाकुर, क्या अक्षर है, लड़की भी फिदा हो जाएगी आपके ऊपर। यस बात, फंबल हो गए थोड़े से फील्डर शॉर्ट फाइन लेग के ऊपर, मगर 1 रन लेने में कामयाब। इस सिंगल के साथ स्कोर जाता है 22 के घर में, धीमा गति का स्कोर है। 41 रन इकट्ठा किया 5 ओवर में करंजा टीम ने। मैदान के अंदर ये देखिए डॉग आया है और अंदर जा रहे, क्योंकि आजकल थोड़ा सा डर भी लग जाता है। और बिल्कुल यहाँ इसी बीच हमारे करबीत भाऊ पोकरवेड़ा को 20 मैच को देख रहे, उन्होंने ढेर सारी शुभ कर हल्के हाथों से खेल दिया है। निशाना परफेक्ट लगाने के लिए आग बंद करके निशाना चलाना पड़ता है, लगा नहीं निशाना और सीधी इस बार देखा जाए 1 रन लेने में कामयाब। सिंगल के साथ स्कोर है 23 के घर में बगैर नुकसान पे। चमकदार ट्रॉफी देखिए, ट्रॉफी की चमक देखिए, वाह, कोई गोरी हो जाती है तो देखने में मजा हो जाता है, वैसे ट्रॉफी को देख के हम खुश हो गए। दोपहर का सत्र, पारगांव के बल्लेबाजों ने आग लगाई मैदान के अंदर। अब चेंजेस ऑफ पेस, वेरिएशन लाना है भाई साहब, दिमाग की बत्ती चलाओ और विकेट को बाहर निकालो, ये साझेदारी तोड़ना है आपको। ऐसे करंजा के गेंदबाज यज्ञेश ठाकुर को 2 गेंदे शेष से परिवर्तन लाना पड़ेगा। दिशा से भटकती हुई गेंद, लेग स्टंप के बाहर अंपायर पीछे मुड़ चुके हैं, इशारा दिया जैसे पक्षी उड़ने के लिए अपने पंख फड़फड़ाते हैं, उसी तरह से अंपायर ने दोनों हाथ खुले करके मुझे इशारा दिया कि ये वाइड है, तो दोबारा गेंद डालना पड़ेगी। स्कोर 24 और हवा में इस बार डीप एक्स्ट्रा कॉर के ऊपर खेला हुआ शॉट, शॉट एक्स्ट्रा कॉर के सर के ऊपर से खेला हुआ शॉट, गेंद चली सीमा रेखा का दर्शन देने के लिए, खूबसूरत चौवा। खूबसूरत यह मैदान है जस्कार का, जस्कार गांव क्रिकेट की पंडरी है। इसी मैदान के ऊपर बड़े बड़े टीमें आए। मैंने पहले दोस्तों कह दिया रणजी में खेलने वाले संजय मांद्रेकर साहब आए थे और हुक किया, गया रे गई गेंद, फ्लैट छक्का जा रहा मैदान से बाहर, देखिए ठोकम ठोक, और गाड़ी के सड़ने के अंदर से धुआं नहीं, आग निकल रही है।
छक्के के साथ इस ओवर की समाप्ति हो चुकी है। स्कोर है 34 के घर में। कहते हैं ना कि लड़का लड़की घर से भाग गई और माँ बाप के हाथ में मिली अंकित, तो देखिए मारपीट है तो जोड़ी फीटे मैदान के अंदर। खेल भागीदारियों का खेल है। आपको याद होगा दोस्तों कि जौहर इस बार देखा जाए शायद ईडन गार्डन के मैदान के ऊपर वीएस लक्ष्मण साहब और राहुल द्रविड़ साहब जी की जो पार्टनरशिप हुई, कांगारू को लस्त पस्त कर दिया था। वो भागीदारी कुछ अलग हुई थी। और उस तरह देखा जाए शायद वेरी वेरी स्पेशल वीएस लक्ष्मण साहब जी को कह दिया, और हम जिसे दीवार कहते हैं राहुल द्रविड़ साहब जी को कह दिया। ये क्रिकेट खेल ही ऐसा है दोस्तों, क्रिकेट रंग बदलता है वैसा बदलता है। और ये पकड़ना चाहिए तो स्टंपिंग करो, मगर एक सिंगल मिलेगी। सिंगल के साथ स्कोर 35 के घर में। तीसरे गेंदबाज भावेन पाटिल। मुझे उतनी अंग्रेजी दादा समझती नहीं है क्योंकि अंग्रेजी में फेल हो चुका, लेकिन मुझे गम नहीं है, अंग्रेजी को मराठी की तरह समझती थी। ये हंसी मजाक तो थोड़ा सा होना ही चाहिए। उर्दू विकेट शॉट टप्पा इस बार और गई डीप थर्ड मैन के ऊपर। यह शानदार चौवा आया। 4 रन के साथ जीत की तरफ जाती हुई पारगांव की टीम स्कोर पहुंचा है 39 के घर में। बस जीतने के लिए 2 ही रन चाहिए। क्या बैटिंग चल रही है कुणाल तारेकर की, जिन्होंने शायद 30 रनों का योगदान दिया। छोटे कद के खिलाड़ी डेंजर होते, चाहे सुमित जी को देखो, आकाश तारेकर को देखो, पारगांव में छोटे कद वाले डेंजर होते ही। आपने सुनील मनोहर गावस्कर साहब जी को देखा, आपने तेंदुलकर साहब जी को देखा, खतरनाक खिलाड़ी होती है। उड़ाया, ओह हक्का बक्का कर दिया। महेंद्र सिंह धोनी स्टाइल से मैच को फिनिश कर दिया। और ये जोड़ी ने कह दिया हम आए हैं जीतने के लिए। पहाड़ों से जो टकरा जाए उसे तूफान कहते, और तूफानों से जो टकरा जाए उसे युवान कहते। मैच को जीता पारगांव टीम ने, परास्त कर दिया करंजा टीम को। क्या साझेदारी हुई, क्या पार्टनरशिप हुई है दोस्तों। दोनों ने इस बार देखा जाए मैच को जीता। क्या धाकड़ बल्लेबाजी हुई है, शानदार लगभग देखा जाए खेल चल रहा था, लेकिन करंजा की गेंदबाजी नहीं चली कुणाल तारेकर के सामने, जिन्होंने मुझे लग रहा है व्यक्तिगत 36 रनों की नॉट आउट पारी खेली 11 गेंदों में। उसमें मुझे लग रहा है कि शायद 3 छक्के हैं, 4 बाउंड्री है और 2 सिंगल के साथ नॉट आउट पारी कुणाल तारेकर, वेल डन। और उसे साथ दिया केतन मेहर ने, जो 8 रन पे नॉट आउट रहे। हार जीत क्रिकेट के 2 पहलू है। जीतने वाली टीम का अभिनंदन, तो हारने वाली टीम को हम ढेर सारी शुभकामना देते हैं। तो नेक्स्ट मैच होगी। हम न्यू यंगस्टर जासई कप्तान को विनती करते कि आप टॉस करने के लिए कमेंट्री बॉक्स में आइए। और मैन ऑफ द मैच का अवार्ड जाता है हमारे इस बार स्कोर बोर्ड के ऊपर नजर डालते